Hello student, today we are going to start our first section, prose section. In it, today we are going to see 1.1 being neighborly. Student, in our textbook there is some activities given in icebreaker parts. You should complete those activities at home. Now see जास्त here. करा. सो लेट स्टार्ट द लेक्चर. इथे पहा की बिंग नेबरली हा जो तुमचा एक धडा आहे पाठ्यपुस्तकातला तुमच्या, त्याचे जे रायटर आहेत, शी इज लॉयसा मे अल्कॉट. दिस इज द पिक्चर ऑफ हर. आणि हर टाइम पिरियड इज 1832 टू 1888, म्हणजे 1832 ते 1888 हा त्यांचा टाइम पिरियड आहे. She is an American writer in the mid to late 19th century, is considered as one of the earliest feminist writers. त्या काळातल्या त्या एक फेमिनिस्ट म्हणजे फिमेल रायटर होत्या, ज्या म्हणजे ज्यांचं जे लिखाण काम होतं ते खूप सुंदर होतं आणि त्या अमेरिकन रायटर होत्या. आउट ऑफ द सेव्हरल बुक्स शी रोट, आउट ऑफ द सेव्हरल बुक्स म्हणजे त्यांच्या काही पुस्तकांपैकी शी रोट, त्यांनी लिहिलेले, रोट म्हणजे लिहिलेले, हर सिरीज बिगिनिंग विथ लिटल वुमन, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं नाव काय आहे, लिटल वुमन, हॅज बीन ह्युजली पॉप्युलर अमंग द मासेस अँड क्रिटिक्स लाईक फॉर अ सेंचुरी अँड अ हाफ. त्या काळी ते खूप गाजलं होतं. हर सिम्पल स्टाईल म्हणजे त्यांची जी साधी सिम्प्लिसिटी, म्हणजे सिम्पल स्टाईल म्हणजे साधी शैली होती, लिखाण शैली. अँड लाईव्हली कॅरेक्टर्स म्हणजेच काही जिवंत कॅरेक्टर्स त्यांच्या लिखाणातनं त्या उभ्या करत होत्या. हॅव लेफ्ट अ मार्क अँड इन्फ्लुएन्स जनरेशन्स ऑफ चिल्ड्रन अँड ऍडल्ट्स लाईक, सर्वांना म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांमध्ये त्या फेमस झाल्या होत्या त्यावेळेस त्यांचं लिखाण काम. द सेटिंग ऑफ अर बुक इज द सबर्ब्स ऑफ बॉस्टन. सेटिंग म्हणजेच काय, लिखाण काम त्यांनी कुठे केलं की बॉस्टन या सिटीमध्ये. हर वर्ल्ड व्ह्यू इज होलसम अँड फुल ऑफ बिलिव्हेबल, एक चार्मिंग कॅरेक्टर्स विच कॅप्टिवेट्स द रीडर्स. कॅप्टिवेट म्हणजेच काय, आकर्षित करणे. त्यांचं जे लिखाण काम होतं, चार्मिंग म्हणजेच काय की आनंदजनक होतं, की जे वाचताना लोकांना एक प्रकारचा वेगळ्या प्रकारचा आनंद त्याच्यातून मिळायचा आणि त्यामुळे लोक आकर्षित व्हायचे त्यांच्या लिखाण कामाकडे. द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट इज फ्रॉम लिटल वुमन, फर्स्ट पब्लिश्ड इन 1868, म्हणजे 1868 मध्ये लिटल वुमन त्यांचं जे फर्स्ट पब्लिकेशन पुस्तक पब्लिश झालं होतं त्याच्यामधला हा तुम्हाला एक धडा, हा लेसन तुम्हाला त्याच्यातून घेण्यात आलेला आहे. दी स्टोरी ऑफ फोर सिस्टर्स. आणि या धड्यामध्ये आपण पाहणार आहोत की चार बहिणी आहेत, मेग, जो, बेथ आणि ॲमी. ही आहे मार्च फॅमिली. ओके मिस्टर, म्हणजे मार्च फॅमिलीमध्ये मेग, जो, बेथ आणि ॲमी या चार बहिणी, आणि त्यांचा जो फ्रेंड आहे ते लॉरी फॅमिली आहे. देर वाईज अँड लिव्हिंग पेरेंट्स ऑफ मॉडेस्ट मीन्स. वाईज म्हणजेच हुशार आणि लिव्हिंग म्हणजेच प्रेमळ, त्यांचे प्रेमळ हुशार बुद्धिमान जे पालक होते. Living in a suburb of a city in the east coast of America has caught the imagination of generations of readers, young and old alike. त्यांनी जे हे चित्र रंगवलेलं होतं, म्हणजे त्यांचं जे लिखाण काम होतं, तर ते त्यांनी ईस्ट कोस्ट जो आहे अमेरिका मधला हा एक पार्ट आहे, तर तिथे त्या सिटी मधलं हे त्यांनी इमॅजिनेशन पुस्तकामध्ये लिहिलं होतं. इच कॅरेक्टर इज रिअल अँड डिस्टिंक्टिव्ह. इच कॅरेक्टर इज रिअल अँड डिस्टिंक्टिव्ह म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर एक खरं वाटत होतं. वी रिमेन फर्मली विथ द सिस्टर्स थ्रू ऑल देअर स्ट्रगल्स. ओके, आपण जेव्हा हा धडा वाचू तेव्हा एंड पर्यंत आपण आपल्याला जसं काही आपणच ते जीवन जगत आहोत असं तुम्हाला फील होईल. स्ट्रगल म्हणजे त्यांचा संघर्ष, कॉन्फ्लिक्ट्स म्हणजे जे उतार चढाव त्यांच्या आयुष्यात आले, ट्रायम्स म्हणजे जे विजय आहेत, आणि जॉईज म्हणजे जो आनंद त्यांना मिळाला त्या प्रत्येक त्यांच्या सिच्युएशन मध्ये. इट सर्व्स ॲज अ गायडिंग लाईट टू अस इन ऑल द फेजेस ऑफ आवर लाईव्ह. म्हणजे आपल्या आयुष्यात सुद्धा आपण या प्रकारे प्रत्येक फेज मधून जाताना कशा प्रकारे आयुष्य जगू शकतो याचे याच्यातून आपल्याला याच्यातून शिकण्यासारखं आहे. द extract affords us a tantalizing glimpse into the book and narrates the beginning of a lifelong friendship between Joe, the brightest and liveliest of the four sisters, and Laurie, their wealthy new neighbor. म्हणजे हे दोन शेजारी आहेत, मार्श फॅमिली आणि लॉरी फॅमिली. ओके, सो याच्यामध्ये जो ही एक आहे ती चुलबुली, एक हुशार तेजस्वी मुलगी आहे, आणि तिच्या बहिणी ज्या आहेत, तर ह्या चार बहिणी आणि त्यांचा जो वेल्दी म्हणजे पैसेवाला जो मित्र आहे, म्हणजे तो श्रीमंत असतो, आणि नवीन जो फ्रेंड आहे त्यांचा नवीन शेजारी लॉरी. तर यांच्यामधलं हे कम्युनिकेशन थोडक्यात आहे. द मार्च गर्ल्स अँड लॉरी बिकम द बेस्ट बडीज अँड मच मोर एज द बुक प्रोग्रेसेस. जसं जसं आपण धडा वाचू, जसं जसं तुम्हाला हा लेसन समजेल, तसंच तुम्हाला यांच्यातली जी फ्रेंडशिप आहे ती कशी, ते एकमेकांचे फ्रेंड्स कसे झाले, त्यांची ओळख कशी झाली, हे तुम्हाला याच्यात पाहायला मिळेल. सो लेट स्टार्ट. पॅरा नंबर 1. इथे बघा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे अर्थ दिलेले आहेत, आय विल गोइंग टू एक्सप्लेन यू इच अँड एव्हरी सिंगल मीनिंग इन मराठी. सो तुम्ही लिहून घ्या. सो लेट स्टार्ट फॉर द लेसन. बिंग नेबरली. ओके, सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे
जो धड्याचा नाव आहे त्याचा अर्थ बिंग म्हणजेच काय, बिंगचा अर्थ होतो की अस्तित्व, नेबरली म्हणजे शेजारी, म्हणजेच शेजारी कसे अस्तित्वात येतात किंवा शेजारपण जे आहे त्यांचं, तर तो स्वभाव जो आहे, बिंगला आपण स्वभाव पण म्हणू शकतो, अस्तित्व पण म्हणू शकतो, ही नेबरली, नेबरली म्हणजे शेजारी, अमेरिकन स्पेलिंग ऑफ नेबरली ही जी आहे ही अमेरिकन स्पेलिंग आहे, आणि NEIG सॉरी अमेरिकन स्पेलिंग ऑफ नेबरली NEIGHBOURLY. आता इथे बघा आपण धड्याला सुरुवात करून घेऊयात की व्हॉट इन द वर्ल्ड आर यू गोइंग टू डू नाउ जो, म्हणजेच तू आता काय नवीन करायला जाणार आहे जो. आस्क मेघ वन स्नोई आफ्टरनून, दुपारची वेळ होती, स्नो म्हणजे बर्फ पडत होता, आणि तिची जी बहीण आहे जोची बहीण मेघ, मेघ तिला विचारतीये की तू आता काय करायला जाणार आहेस जो, नवीन काय करणार आहेस. ऍज अ सिस्टर केम ट्रॅम्पिंग थ्रू द हॉल, म्हणजे जो आली हॉलमध्ये आली आणि तिच्या पायामध्ये रबर बूट्स होते. ओल्ड सॅक्यू अँड हुड, सॅक्यूचा अर्थ बघा इथे इन्फांट शॉर्ट जॅकेट अँड हुड, की म्हणजे जे छोटं जॅकेट असतं ते आपण ड्रेसवर घालतो. लेट मी जस्ट शो यू, म्हणजे ड्रेसवरचं एक छोटस जॅकेट आहे, ते जॅकेट इथे दाखवलेलं आहे. तर तिने ते जॅकेट घातलेलं आहे. आणि विथ अ ब्रूम, ब्रूम म्हणजे तिच्या एका हातात झाडू आहे, इन वन हँड, एका हातामध्ये तिच्या झाडू होता आणि दुसऱ्या हातामध्ये तिच्या काय होतं, शोवेल होतं, SHOVEL. लेट्स नोट डाऊन द स्पेलिंग. SHOVEL याचा अर्थ आहे फावडे, म्हणजे बर्फ काढण्यासाठी, बर्फ झाडण्यासाठी झाडू आणि बर्फ काढून दुसरीकडे टाकण्यासाठी फावडा होता तिच्या हातामध्ये. गोइंग आउट फॉर एक्सरसाइज आन्सर जो विथ अ मिशिवियस ट्विंकल इन हर आईज. ओके, सो आता मी तुम्हाला इथे सांगते की गोइंग आउट फॉर एक्सरसाइज, एक्सरसाइज म्हणजेच काय की तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल एक्सरसाइजचा अर्थ आहे व्यायाम करणे. म्हणजे ती काय म्हणते खोडकरपणे, मिशिवियस म्हणजे खोडकरपणे, आणि डोळ्यात एक खोडसाळपणा तिच्या डोळ्यात होता आणि ती हसत हसत उत्तर देते की थोडी बहुत एक्सरसाइज करायला मी बाहेर चालली आहे. आय शुड थिंक 2 लॉंग वॉक्स दिस मॉर्निंग वुड हॅव बीन इनफ. It's cold and dull out, and I advise you to stay warm and dry by the fire, as I do, said Meg with a shiver. शिवर म्हणजे कुडकुडणे, कुडकुडत जी मेघ आहे, मेघने काय केलं, कुडकुडत तिला सांगितलं जोला की आय शुड थिंक 2 लॉंग वॉक्स दिस मॉर्निंग वुड हॅव बीन इनफ, की मला असं वाटते की ह्या सकाळी तू फक्त जर दोन दोन पावलं जरी लांब चालत गेलीस तरी काफी आहे. इनफ म्हणजे पुष्कळ आहे. इट्स कोल्ड अँड डल आउट, कोल्ड म्हणजे बाहेर खूप थंडी आहे, आणि डल आउट म्हणजे खूप धुकं पडलेलं आहे. अँड आय ऍडवाइज यू टू स्टे वॉर्म, आणि मी तुला ऍडवाइस देते म्हणजे मी तुला सांगते की स्टे वॉर्म म्हणजे थोडं गरम राहण्यासाठी, अँड ड्राय बाय द फायर, आणि आगीपासून म्हणजेच थोडीशी शेकोटीपाशी तू बसलीस तर तू थोडी वॉर्म आणि ड्राय राहशील, जसं मी करतेय. म्हणजेच तिथे मेघ काय करत बसली होती तर शेकोटीपाशी शेकत बसली होती. नेव्हर टेक ऍडवाइस, कांट कीप स्टील ऑल डे अँड नॉट बिंग अ पुझी कॅट. आय डोंट लाईक टू डोज बाय द फायर, आय लाईक ऍडव्हेंचर्स अँड आय एम गोइंग टू फाइंड सम. आणि त्यावेळेस जो काही तिला उत्तर देते मेघला की कधी सल्ला घेऊ नको, नेव्हर टेक ऍडवाइस, कांट कीप स्टील ऑल डे, एका ठिकाणी तर दिवसभर बसून राहूच नकोस, अँड नॉट बिंग अ पझी कॅट, मला काही मांजर होण्यामध्ये मजा नाही, म्हणजे मला मांजर होण्यात काही इंटरेस्ट नाही. पझी कॅट म्हणजेच दिवसभर एका ठिकाणी बसून राहणारी मांजर. आय डोंट लाईक टू डोज बाय द फायर, मला नाही आवडत आगीपाशी शेकत बसणं. आय लाईक ऍडव्हेंचर्स, मला आवडतात ऍडव्हेंचर्स म्हणजे काहीतरी इंटरेस्टिंग करायला. अँड आय एम गोइंग टू फाइंड सम, आणि मी तसंच काहीतरी करायला बाहेर चालली आहे. Meg went back to toast her feet and read Ivanhoe. Okay, स्टुडंट्स इथे बघा Ivanhoe, a historical novel by Walter Scott. वॉल्टर स्कॉट यांनी लिहिलेली एक हिस्टॉरिकल नॉव्हल आहे Ivanhoe. मेग ती आपली आगीपाशी टोस्ट हर फीट म्हणजेच शेक घेत बसली आहे आणि ती ते पुस्तक वाचती. Ivanhoe नावाचं पुस्तक ती वाचत बसलीये, नॉव्हल वाचत बसलीये. ओके, अँड जो बिगॅन टू डिग पाथ विथ ग्रेट एनर्जी. आता नंतर जो बाहेर पडली, बर्फामध्ये ती पाय रोवत पुढे पुढे चालू लागली. ग्रेट एनर्जी म्हणजे फुल ऑफ एनर्जीने ती बाहेर पडली. डिग पाथ म्हणजेच काय करणे की बर्फात पाय रोवत पुढे जाणे. द स्नो वॉज लाईट अँड विथ हर ब्रूम शी सून स्वेप्ट पाथ ऑल राउंड द गार्डन. द स्नो वॉज लाईट म्हणजे बर्फ आता थोडा कमी झाला होता. अँड विथ हर ब्रूम शी सून स्वेप्ट पाथ ऑल राउंड द गार्डन, आणि त्यांचं जे गार्डन होतं तिने काय केलं की झाडूच्या साह्याने तिथला जो बर्फ होता तो आता तो सरकवायला, स्वेप्ट म्हणजे झाडून काढायला सुरुवात केली. फॉर बेड टू वॉक इन वेन द सन केम आउट अँड द इनव्हॅलिड डॉल्स नीडेड एअर. फॉर बेथ
टू वॉक इन वेन द सन केम आउट अँड द इनव्हॅलिड डॉल्स नीडेड एअर. म्हणजे तिची जी बहीण होती, जो आणि मॅक्सची जी बहीण आहे बेथ, म्हणजे तिने काय केलं की बर्फ थोडी काढली, तिथला बर्फ साफ केला, कारण जेव्हा थोडा सूर्य बाहेर येईल तेव्हा तिची बहीण बाहेर वॉकला येईल असं तिला वाटत होतं. केम आउट अँड द इनव्हॅलिड डॉल्स नीडेड एअर. इनव्हॅलिड डॉल्स. ओके, सो लेट्स चेक द मीनिंग ऑफ द इनव्हॅलिड डॉल्स, जे तुम्हाला इथे पुस्तकात दिलंय. द डॉल्स विथ ब्रोकन लिम्स विच बेथ लव्स. म्हणजे बेथला ज्या भावल्या आवडत होत्या, ओके, तर त्या भावल्यांबद्दल ती सांगतेय की त्या भावल्यांसोबत ती बाहेर येईल. नाव, आता द गार्डन सेपरेटेड द मार्चेस. एक जे गार्डन होतं त्याच्यामुळे मार्चेस जे घर आहे, नाव द गार्डन सेपरेटेड द मार्चेस हाऊस फ्रॉम दॅट ऑफ मिस्टर लॉरेन्स. मिस्टर लॉरेन्स जे आहेत, म्हणजेच या साईडला मिस्टर लॉरेन्स राहतात, इकडे हे मार्च फॅमिली राहते आणि त्यांच्या बिटवीन ते गार्डन आहे. त्या गार्डनमुळे ते दोघं सेपरेट वेगवेगळीकडे राहतात. बोथ स्टूड इन अ सबब ऑफ द सिटी. आणि ते त्या शहरामध्ये राहतात. विच वॉज स्टील कंट्री लाईफ. म्हणजे सबब ऑफ द सिटी विच वॉज स्टील कंट्री लाईफ, म्हणजे ते एका अशा ठिकाणी राहतात की जिथे यांचा जो पार्ट आहे तो यांचं घर म्हणजे एकदम असं मिडल क्लास फॅमिली सारखं आहे. मार्च फॅमिली आणि लॉरेन्स फॅमिली ही रिच फॅमिली सारखी राहते. विथ ग्रोव्ज अँड लॉन्स. विथ ग्रोव्ज अँड लॉन्स म्हणजेच काय, विल चेक द मिनिंग ऑफ ग्रोव्ज. ओके, ग्रोव्ज म्हणजेच आता आपण मराठीत म्हणू शकतो ह्याला की जे गवत उगवलेलं असतं. लॉन्स म्हणजे जे बगीच्यामध्ये लॉन्स टाकलेले असतात. लार्ज गार्डन्स, मोठमोठे बगीचे. अँड क्वाईट स्ट्रीट्स, आणि थोडे बहुत रस्ते. स्ट्रीट्स म्हणजे रस्ते. अ लो हेज पार्टेड द टू इस्टेट्स. अ लो हेज पार्टेड द टू इस्टेट. म्हणजे त्या दोघांची जी फॅमिली होती त्या फॅमिलीला म्हणजेच काय की द लो हेज म्हणजे एक प्रकारचा त्यांच्यामध्ये बॅरियर होता. त्यामुळे यांची दोन फॅमिलीची जी घरं आहेत ती अशी सेपरेट दिसत होती. ओके, लुकिंग रादर बेअर अँड शाबी ऑन लो हेज पार्टेड द टू इस्टेट्स. ऑन वन साइड वॉज अन ओल्ड. म्हणजे एक साइडला जुनं घर होतं, ते होतं बार्च फॅमिलीचं, म्हणजेच ब्राऊन हाऊस, ब्राऊन कलरचं त्यांचं घर. लुकिंग रादर बेअर अँड शाबी. ओके, म्हणजेच त्यांचं घर थोडंसं कसं मिडल क्लास फॅमिली असल्यामुळे फाटक्या तुटक्या, शॅबी म्हणजे फाटकं तुटका, थोडंसं जुनाट झालेलं. ओके, जुनाट झालेलं त्यांचं घर होतं. robbed of the vines that in summer covered its walls and the flowers which then surrounded it. म्हणजेच की उन्हाळ्यामध्ये, समर सीझन म्हणजे काय, उन्हाळ्यामध्ये जे त्यांच्या भिंती होत्या, त्यांच्या भिंती ह्या फ्लावर्सने कव्हर होत असत. विच देन सराउंडेड इट. ऑन द अदर साइड वॉज अ स्टेटली स्टोन मॅन्शन. आणि दुसऱ्या साइडला आता स्टेटली स्टोन मॅन्शन. मॅन्शन म्हणजेच बंगलो. प्लेनली betokening every sort of comfort and luxury. इथे बघा, betokening a sign of, okay, every sort of comfort and luxury. म्हणजे त्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा होत्या. फ्रॉम द बिग कोच हाऊस अँड वेल केप्ट ग्राउंड्स टू द कॉन्झर्वेटरी. कॉन्झर्वेटरी मीन्स ग्लास रूम आउटसाइड द हाऊस युज्ड एज ग्रीन हाऊस टू. म्हणजे त्यांच्या घराच्या बाहेर एक ग्लास रूमचं ग्रीन हाऊस पण होतं, त्याला इथे कॉन्झर्वेटरी म्हटलेलं आहे. म्हणजे ते आलिशान असा त्यांचा महाल होता. अँड द ग्लिम्सेस ऑफ लवली थिंग्स वन कॉट बिटवीन द रिच कर्टन्स. आणि त्या काचेच्या ज्या त्याच्या म्हणजे जे काचा लावलेल्या होत्या, ज्या मोठमोठ्या खिडक्या होत्या, दरवाजे होते, त्यांना कर्टन्स होते. रिच कर्टन्स म्हणजेच भारीतले पडदे लावलेले होते. इट सीम अ लोनली. एवढं सगळं असून सुद्धा ते घर एकटं वाटत होतं. लाईफलेस सॉर्ट ऑफ हाऊस. म्हणजे त्या घरामध्ये माणसं होती की नाही तेच माहित नव्हतं. फॉर नो चिल्ड्रन फ्रॉलिक्ड ऑन द लॉन. म्हणजे लहान मुलं नव्हती तिथे खेळण्यासाठी लॉन मध्ये. नो मदरली फेस एव्हर स्माइल ऍट द विंडोज. कधी म्हणजेच मदरली फेस म्हणजे जशी आपली आई आपल्या सोबत असते हसत खेळत, तसं तिथे काही जाणवत नव्हतं. अँड फ्यू पीपल वेंट इन अँड आउट. काही कमी लोकच, फ्यू पीपल म्हणजे काही किरकोळ लोकच फक्त ये आणि जा करत होती. वेंट इन अँड आउट. वेंट इन म्हणजे येणे आणि जाणे. एक्सेप्ट द ओल्ड जेंटलमॅन अँड हिज ग्रँडसन. म्हणजे तिथे फक्त दोन माणसं राहत होती. ते म्हणजे एक ओल्ड जेंटलमॅन, एक वृद्ध माणूस, आणि त्याचा ग्रँडसन म्हणजे त्याचा नातू असेल तो. ओके, टू जोज लाईव्हली फॅन्सी दिस फाईन हाऊस सीम अ काइंड ऑफ एन्चॅन्टेड प्लेस. ओके, फुल ऑफ स्प्लेंडर्स अँड डिलाइट्स विच नो वन एन्जॉयड. परंतु जेव्हा जो त्या घराकडे बघायची तेव्हा तिला काय वाटायचं की एवढं मोठं घर आहे
आणि ती मंत्रमुग्ध व्हायची. टू जोज लाईव्हली फॅन्सी दिस हाऊस सीम अ काइंड ऑफ एन्चॅन्टेड पॅलेस. एन्चॅन्टेड म्हणजे ती मंत्रमुग्ध होऊन जायची. फुल ऑफ स्प्लेंडर्स अँड डिलाइट्स विच नो वन एन्जॉयड. आणि तिथे सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा ऐशो आराम होता, तरी पण तिथे एन्जॉय करायला कोणी नव्हतं. शी हॅड लॉंग वॉन्टेड टू बिहोल्ड दिस हिडन ग्लोरीज अँड टू नो द लॉरेन्स बॉय. परंतु तिच्या मनामध्ये एक उत्सुकता होती. हिडन ग्लोरीजचा तुम्हाला मी अर्थ सांगते. हिडन ग्लोरीज मीन्स गॅस द मिनिंग ऑफ हिडन ग्लोरीज इन दी कॉन्टेक्स्ट. आता तुम्हाला जसं पुस्तकामध्ये सांगितलं आहे की हिडन ग्लोरीचा जो अर्थ आहे तो तुम्ही कॉन्टेक्स्ट मध्येच तुमच्या या पुस्तकामध्ये शोधून काढायचा आहे. तो आपल्याला तो अर्थ शोधावा लागेल. याचाच अर्थ की लपलेलं वैभव, की शी हॅड लॉंग वॉन्टेड टू बिहोल्ड दिस हिडन ग्लोरीज अँड टू नो द लॉरेन्स बॉय. म्हणजे त्या घरामध्ये जे लपलेलं वैभव आहे ते तिला बघायचं होतं आणि तिथं जो मुलगा होता ज्याचं नाव होतं लॉरेन्स त्याला पाहायचं होतं. लॉरेन्स बॉय म्हणजे त्यांचा मुलगा जो त्याचा नातू होता. ओके, who look as if he would like to be known if he only knew how to begin. पण ते दोघं एकमेकाला बघायचे पण त्यांना कळत नव्हते की सुरुवात कुठे करायची आणि काय बोलायचं. Since the party she had been more eager than ever and had planned many ways of making friends with him, but he had not been seen lately and Joe began to think he had gone away when she one day spied a brown face at an upper window looking wistfully म्हणजे longingly sad thinking of the past down into their garden where Beth and Amy were snowballing one another. आता ही अशी वेळ होती की जिथे बेथ आणि ॲमी एकमेकींवर बर्फाचे गोळे करून खेळत होत्या. ओके, म्हणजेच पार्टीमध्ये जोने त्याला पाहिलं होतं लॉरेन्सला. त्याच्यानंतर तिला उत्सुकता होती त्याला भेटायची. तिने खूप प्रयत्न केले की त्याच्याशी फ्रेंडशिप करायला, बट तो बऱ्याच दिवसापासून तिला दिसला नाही आणि तिला असं वाटलं की ही हॅड गॉन अवे, की तो निघून गेलाय तिथून. बट वेन शी वन डे स्पाईड अ ब्राऊन फेस ॲट अन अप्पर विंडो. परंतु एक दिवशी तिला एका खिडकीतून वरतून दिसलं. स्पाईड म्हणजेच वाकून बघणे, ब्राऊन फेस म्हणजेच एक ब्राऊन चेहरा तिला दिसला. लुकिंग विस्टफुली म्हणजेच त्याच्या चेहऱ्यावर असं वाटत होतं खूप दुःख दाखवतोय, तो खूप दुःख लपलेलं आहे असं तो चेहरा त्यांच्या गार्डन मध्ये बघत होता जेव्हा बेथ आणि ॲमी तिथे खेळत होत्या. दॅट बॉय इज सफरिंग फॉर सोसायटी अँड फन, शी सेड टू हरसेल्फ. तेव्हा जो स्वतःलाच म्हटली की या मुलाला खरं तर बाहेर यायचंय आणि मज्जा करायची आहे आणि ह्या गोष्टींपाला तो खूप सफरिंग म्हणजे त्या गोष्टींसाठी तो खूप प्रयत्न करतोय पण त्याला त्या गोष्टी मिळत नाहीये. हिज ग्रँडपा डज नॉट नो व्हॉट इज अ गुड फॉर हिम अँड कीप्स हिम शट अप ऑल अलोन. ती म्हणतीये की त्याच्या आजोबांना काही समजत नाही की त्याला काय हवंय आणि ते त्याला दिवसभर घरामध्ये एकट्याला कोंडून ठेवतात. ही नीड्स अ पार्टी ऑफ जॉली बॉयज टू प्ले विथ ऑर समबडी यंग अँड लाईव्हली. ती म्हणते की त्याला त्याच्या वयाची मुलं पाहिजे त्याच्यासोबत खेळायला किंवा त्याच्यासोबत फ्रेंडशिप करायला, पार्टी करायला. आय हॅव अ ग्रेट माइंड टू गो ओव्हर अँड टेल द ओल्ड जेंटलमॅन सो. आणि ती म्हणते की माझ्या डोक्यामध्ये ही कल्पना आहे की तिथे जावं आणि त्या वृद्ध माणसाला ही कल्पना सांगावी म्हणजे त्याच्या आजोबाला. The idea amused Joe, who liked to do daring things and was always scandalizing made by her queer performances. आता इथे बघा की जोच्या डोक्यात एक कल्पना आली. म्हणजे ती खूपच अशी नॉटी मुलगी होती, खोडसळ मुलगी होती आणि हु लाईक टू डू डेअरिंग थिंग्स आणि तिला असं म्हणजेच ऍडव्हेंचरस थिंग्स करायला आवडायच्या. अँड वॉज ऑलवेज स्कॅन्डलायझिंग मेक बाय हर क्विअर परफॉर्मन्स. आणि ती काहीतरी चित्रविचित्र चाळे करून नेहमीच मेघला तंग करायची. ओके, म्हणजे तिला त्रास द्यायची असा इथे अर्थ आहे. त्यानंतर द प्लॅन ऑफ गोइंग ओव्हर वॉज नॉट फॉरगॉटन. पण तिच्या डोक्यामध्ये होतं की तिला तिकडे जायचंय आणि तो जो लॉरेन्स आहे त्याला भेटायचंय आणि त्यासाठी तिचे प्रयत्न चालू होते. आता इथे असं सांगितलंय की The idea of Joe, who liked to do daring things and was always scandalizing make by her queer performances, the plan of going over was not forgotten, and when the snowy afternoon came, Joe resolved to try what could be done. आणि एक दिवशी एका स्नोई आफ्टरनूनला दुपारी बर्फ पडत होता आणि ती विचार करत होती की काय करायला पाहिजे. शी सॉ मिस्टर लॉरेन्स ड्राईव्ह ऑफ. तिने बघितलं की त्याचे जे आजोबा आहेत ते ड्राईव्ह ऑफ म्हणजे बाहेर निघून गेलेत. अँड देन sallied out to dig her way down to the hedge where she paused and took a survey.
चाललाय म्हणजेच काय सेट आउट टू डू समथिंग. म्हणजे तिने आता असं ठरवलं होतं की तिथे जायचं आणि त्याला भेटायचं. त्यासाठी ती तिथे गेली आणि तिथे पाहू लागली. ऑल क्वाईट, सगळीकडे शांतता होती. कर्टन्स डाऊन ऍट द लोअर विंडो, आणि खाली जी खिडकी होती तिथे कर्टन्स म्हणजे पडदे खाली होते. सर्वंट्स आउट ऑफ साईट, नोकर इकडे तिकडे फिरत होते. अँड नथिंग ह्युमन विजिबल बट अ कर्ली ब्लॅक हेड लिनिंग ऑन अ थिन हँड ऍट द अप्पर विंडो. परंतु तिला तिथे कोणी दिसलं नाही. तिथे फक्त तिला कुरळ्या केसांचा, कर्ली ब्लॅक हेड, कुरळ्या काळ्या केसांचा एक मुलगा दिसला. थिन हँड ऍट द म्हणजे सडपातळ हात खिडकीच्या तिथे दिसला. देअर ही इज थॉट जो, म्हणजे जोने विचार केला हा तर तिथे आहे. पुअर बॉय, किती गरीब मुलगा आहे. ऑल अलोन अँड सिक दिस डिस्मॉल डे. आणि तिला असं वाटलं की हा बिचारा दिवसभर एकटाच तिथे बसून असतो. डिस्मॉलचा अर्थ लिहून घ्या उदास. उदास आणि सिक म्हणजे आजारी असल्यासारखा दिवसभर एकटाच असतो. इट्स अ शेम, आणि हे खूप चिंताजनक आणि बाब आहे. ओके, इट्स अ शेम याचा अर्थ की या गोष्टीची तर खरं तर त्यांना लाज वाटली पाहिजे की असं त्या मुलाला ट्रीट करतात. आय विल टॉस अप अ स्नोबॉल अँड मेक हिम लुक आउट. मग तिने काय केलं, एक स्नोबॉल तयार केला आणि त्याच्याकडे फेकला. अँड देन से अ काइंड वर्ड टू हिम. म्हणजे तिच्या मनात आलं की स्नोबॉल करावं, त्याच्याकडे फेकावं आणि नंतर त्याच्याशी काहीतरी बोलावं. ओके. Up went a handful of soft snow, and she had turned at once, showing a face which lost its listless look in a minute. As the big eyes brightened and the mouth began to smile, Jo nodded and laughed and flourished her broom as she called out, Up went a handful of soft snow. म्हणजे तिने एक स्नोबॉल केला आणि तिकडे टाकला, and the head turned at once, आणि त्याने इकडे मान वळवली. शोईंग अ फेस विच लॉस्ट इट्स लिस्टलेस लुक इन अ मिनिट. आता इथे बघा, लिस्टलेसचा अर्थ आहे लॅकिंग एनर्जी, म्हणजे उदास, अंगामध्ये जी प्राण नसल्यासारखं तो तिकडे पाहत होता. ओके. ऍज द बिग आईज ब्रायटन अँड द माउथ बिगॅन टू स्माइल. ऍज द बिग आईज ब्रायटन अँड द माउथ बिगॅन टू स्माइल. आणि त्याच्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये एक चमक होती आणि तो त्याच्याकडे बघून हसला. जो नॉडेड अँड लाफ्ट. जोने मान हलवली आणि हसली. अँड फ्लरिश्ड हर ब्रूम ऍज शी कॉल्ड हर. फ्लरिश म्हणजे वेव्ड, म्हणजेच तिने तो जो झाडू आहे झाडू त्याला दाखवला. हाऊ डू यू डू, आर यू सिक. त्यानंतर ती जो त्याला म्हणते की काय झालं तुला, तू आजारी आहेस का. लॉरी ओपन द विंडो अँड क्रॉक आउट ॲज हॉर्सली ॲज अ रॅवन. ओके. आता इथे लॉरीला खूप आनंद झाला होता. त्याने खिडकी उघडली आणि तो तिच्याकडे पाहू लागला. ओके. हॉर्सली म्हणजे कर्कश. ओके. अँड क्रॉक्ड आउट ॲज अ हॉर्सली ॲज अ रॅवन, म्हणजेच त्याने आवाज दिला. बेटर थँक यू, आय हॅव हॅड अ बॅड कोल्ड. म्हणजे त्याने काय म्हटलं, तिने विचारलं तू कसा आहेस, तेव्हा त्याचा आवाज असा थोडा कर्कश आवाज आला. तो म्हणतो बेटर थँक्यू, तुमचे बेटर, मी चांगला आहे, आभारी आहे. आय हॅव हॅड अ बॅड कोल्ड, मला खूप सर्दी झाली आहे. अँड बिन शटअप अ वीक, आणि मी एक आठवड्यापासून आतमध्ये आहे. आय एम सॉरी, व्हॉट डू यू अम्यूज युअर सेल्फ विथ. मग तेव्हा ती विचारते की मला माफ कर, आणि नंतर म्हणते की तुझ आय एम सॉरी, व्हॉट डू यू अम्यूज युअर सेल्फ विथ. मग तू स्वतःची करमणूक कसं, म्हणजे तुझा वेळ तू कसा घालवतोस. तो म्हणतो नथिंग, नाही, इट्स ॲज वेल ॲज स्टॉर्म्स अप हिअर. मग त्यानंतर तो म्हणतो डिस्कस अँड नेम द फिगर ऑफ स्पीच. ओके. आता तुम्हाला याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच शोधून काढायचा आहे. ॲज डल ॲज स्टॉर्म्स, ॲज डल ॲज टॉर्म्स. ओके. सो लेट्स चेक द मिनिंग. थडग्यांप्रमाणे निस्तेज. ओके. दिस इज द मिनिंग ऑफ इट. आणि याचा जो फिगर ऑफ स्पीच आहे तो नंतर मी तुम्हाला फिगर ऑफ स्पीचचं जे एक्सप्लेनेशन आहे त्याच्यामध्ये एक्सप्लेन करेन. नथिंग इट्स ॲज वेल ॲज टॉर्म्स अप हिअर. ओके. म्हणजेच एखाद्या थडग्याप्रमाणे निस्तेज मी इथे बसून आहे. डोंट यू रीड, तुला समजत नाहीये का. डोंट यू रीड म्हणजे तो तिला म्हणतो तू वाचन नाही करत का. नॉट मच दे वोंट लेट मी. कांट समबडी रीड टू यू, म्हणजे जो विचारते की डोंट यू रीड म्हणजे तू पुस्तक वाचत नाहीस का. नॉट मच म्हणजे तो म्हणतो एवढं नाही, ते वोंट लेट मी, ते मला जास्त अलाव करत नाही. कांट समबडी रीड टू यू, कोणी दुसरं तुला वाचन करून दाखवू शकत नाही का. ग्रँडपा डज समटाइम्स बट माय बुक्स डोंट इंटरेस्ट हिम. तर तो म्हणतो माझे आजोबा कधी कधी मला वाचून दाखवतात, बट माय बुक्स डोंट इंटरेस्ट हिम, पण मला जी पुस्तकं आवडतात ते त्यांना आवडत नाहीत. अँड आय हेट टू आस्क ब्रुकी ऑल द टाइम, आणि त्यांच्या नोकराचं नाव आहे ब्रुकी, आणि मला आवडत नाही की ब्रुकीला सतत विचारावं. हॅव समवन कम अँड सी यू देन. मग ती म्हणते कोणी येऊन तुला भेटतं का. देर इज अँट एनी वन आय वुड लाईक टू सी. बॉईज मेक सच अ रो अँड माय हेड इज वीक.
मग तो काय म्हणतो, माझ्याशी असं येणारं बोलणारं भेटणारं कोणीच नाहीये. इजंट देअर सम नाईस गर्ल हू वुड रीड अँड अम्यूज यू. मग गर्ल्स आर क्वाईट अँड लाईक टू प्ले नर्स. मग ती म्हणते, अशी कोणी एखादी मुलगी जर तुला वाचन करून दाखवायला आली तर चालेल का? आणि मुली ह्या हुशार आणि शांत असतात आणि त्या नर्सचा रोल करू शकतात. लाईक टू प्ले अ नर्स म्हणजेच नर्सचा अर्थ इथे तुम्ही घ्या की एखाद्याची देखभाल करणे.